विमोह त्याग आणि कर्मफलांचा. कर्मफळांचा तू मोह नको करू. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. पण त्या फळावर तुझा अधिकार नाही. कर्मातून जे काही निर्माण होणार त्याचा काही निकाल काय असेल त्या निकालाची जबाबदारी तुझ्यावर नाही, त्याचा अधिकार तुझ्यावर नाही. निकालाची जबाबदारी माझ्यावर आहे असे श्रीकृष्ण भगवान सांगतात. आणि तू त्या बुद्धीने तू कर्म कर. आणि तू जर म्हणतोयस की जर मी आज युद्ध नाही केलं तरी मारून, तर मी त्यांचा निर्धार घेतो. मी स्वतः शस्त्र अधिकाऱ्याने या सगळ्या कौरवांचा नाश करेन. आणि मुळात हे सगळे अगोदरच नष्टच झालेले आहे. हे जे काही कौरव इथे आहेत तुला लक्षात येईल की हे सगळे अगोदरच नष्ट झालेले आहेत. त्यांच्या तू एक कारणीभूत ठरणार आहेस, तू फक्त निमित्त ठरणार आहेस त्यांचा नाश करण्यासाठी. त्याच्यामुळे तो मोह त्याग अशा पद्धतीने 700 श्लोकांची गीता इथे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. आणि ती आज 700 श्लोकांची भगवद्गीता आज घरोघरी बनली आहे. आणि प्रत्येक काळाला अनुसरून प्रत्येक प्रश्नाला अनुसरून त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडणार आहे. कोणत्याही पद्धतीचं तुम्ही प्रश्न विचारा भगवद्गीतेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. कुठल्याही प्रकारची एक छोटं उदाहरण द्या. आज बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला परिणाम होतो. शरीरावर होणाऱ्या कितीतरी गोष्टींचा परिणाम होतो. पण या शरीरावर होणाऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होऊ न देणं, आपल्या विचारांवर न होऊ देणं, आपल्या तत्वांवर न होऊ देता आपलं कार्य करत राहणं, हे तुझं खरं तुझा अधिकार याच्यावर. शरीरावर होणारे अन्याय असतील, अत्याचार असतील, पण तुझ्या मनावर ते लागू दे. तुझ्या आत्म्याला ते काही स्पर्श करू शकणार नाही. आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, वायू उडवून नेऊ शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. मग तू विचार कसला करतोस? या सगळ्या गोष्टींचा तू त्याग कर आणि मग पुढे चल. कुठल्याही प्रकारचा मोह बाळगू नका. इथे कर्तव्याच्या पुण्यपदावरील मोहांच्या फळबागा. आपण जेव्हा कर्तव्याच्या मार्गावर असतो, न्याय मार्ग, अशा अनेक मोहाचे प्रसंग येतात. विद्यार्थी दशेपासून तर इतर कोणत्याही की आपल्याला बरेचसे भटकवणाऱ्या गोष्टी आपल्या समोर येतात. आपण आपलं कर्तव्य त्याच्यामध्ये विसरून जातो. आपलं कर्तव्य असतं अभ्यास करणं, आपलं कार्य करणं, ते सोडून आपण नको तिथे वाया घालवतो. आणि मग हे जेव्हा तुम्ही असे भटकता त्यावेळी तुमचा नक्कीच नाश होतो, तुमचा उत्कर्ष होत नाही. मोही बसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्ग. जर तुम्ही या मोहात बसला तर मग मुक्तीचा मार्ग इथे बंद होतो. तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. हे मुक्त होण्यासाठी तुम्हाला आपलं कर्म करत राहावं लागेल, कार्य करत राहावं लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला उत्कर्ष मुक्तीचा मार्ग सांगतो. तर अशा पद्धतीने 700 श्लोकांची गीता सांगितल्यानंतर अर्जुन सिद्ध झालेला आहे. या सगळ्या कौरवांचा नाश करण्यासाठी सिद्ध झालेला आहे. 18 दिवसाचं घनघोर युद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये 10 दिवस फक्त भीष्मच लढलाय. भीष्म कोणालाच आवडत नव्हते. इतका भयानक पराक्रम परशुराम शिष्य असलेले हे भीष्म यांनी केलं की 10 दिवस सेनापती पद आहे. 10 दिवस त्यांनी पांडवांचं दैना करून सोडलेले आहे. तिसऱ्या दिवशी श्रीकृष्ण भगवान इतके चिडलेले आहेत, त्यांनी स्वतः शस्त्र हाती घेतलं, स्वतः सुदर्शन चक्र हाती घेतलेलं आहे आणि मी आता या भीष्माला मारतो, कारण ते गरजेचं आहे. भीष्म हा श्रीकृष्ण भगवानाचा थोर भक्त होता. इतका असून या भक्ताला सुद्धा मारणं गरजेचं आहे, कारण अन्यायाच्या बाजूने तो लढतो. अन्याय दूर करण्यासाठी याला बाजूला केलं पाहिजे. तिसऱ्या दिवशी सुदर्शन घेऊन धावले त्याच्या. त्यावेळी अर्जुन म्हणतो की नाही, मी लढेल, मी माझ्या पूर्ण या ताकदीने लढेल आणि या भीष्माचा पराजय करेन, भीष्माला निर्धारण करेल. म्हणून मग श्रीकृष्ण भगवान पुन्हा सारथी पदावर जात आहेत आणि तिथून अर्जुन पुन्हा घनघोर युद्ध करतो. दररोज 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी अशा पद्धतीने हे युद्ध चालू आहे. घनघोर युद्ध चालू आहे. भीष्म कोणा आटपत नाही. अर्जुन त्याला मारू शकत नाही. 9व्या दिवशी पण कसं होतं, शेवटी चाबूक स्वतः घेतात श्रीकृष्ण भगवान, मी आता या चाकानेच मारेल या भीष्माला. अशा पद्धतीने धावून जातात भीष्माला, नुसतं चाबूक. आणि भीष्म म्हणतात की भगवान तुमच्या हातून जर मला मृत्यू होत असेल तर मला आनंद आहे. आणि कुठलेही शस्त्र तशाच अविचल वृत्तीमध्ये ते उभे आहेत, मारा, मला मारा, असं भीष्म म्हणतात. त्यावेळी पुन्हा अर्जुन त्यांना सावरतोय, पुन्हा त्याच्या पायाला मिठी मारतो, नाही मी आता लढेल. 9व्या दिवशी युधिष्ठिराला घेऊन सगळे पांडव श्रीकृष्ण सोबत जात आहेत आणि भीष्माला विचारतात, तुम्हाला
मरण नाही, तुम्ही मरणार नाही तर तुम्हाला वर मिळालेलं, आम्ही कसं मारणार तुम्हाला, आणि तुम्ही तुमचं मरण गरजेचं आहे. तेव्हा सांगतात की मी कुठल्याही स्त्रीवर आघात करणार नाही. तुमच्या सेवेमध्ये शिखंडी आहे, पांचाल राजपुत्र शिखंडी, त्याच्यावर मी कुठल्याही प्रकारचा आघात करणार नाही. की त्यानंतर तो मागच्या जन्मामध्ये आंबा होता, एक स्त्री होता, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रहार करणार नाही, एवढं ते सांगतात. आणि मग 10व्या दिवशी शिखंडीला पुढे करून त्याच्या मारून भीष्माचा वध केला जातो. शरपंजरी मेले, त्यांनी मृत्यू स्वीकारलेला नाहीये, कारण मृत्यू विजयी आहे. त्यांना इच्छा मरणाचा वरदान होतं की मी मला वाटेल तेव्हा. आणि त्यानंतर ते शरपंजरी पडले, इतके बाण त्यांना मारलेले अर्जुनाने की त्यांचं शरीर जे आहे ते वर अधांतरी लटकलेलं आहे. त्या बाणांवर त्या बाणांची शय्या झालेली आहे, आणि त्या बाणांवर ते भीष्माचा पाडाव झाल्यानंतर 5 दिवस द्रोणाचार्य आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी घटना की अभिमन्यूचा छान चक्रव्यूह रचताय द्रोणाचार्य. अभिमन्यूला फक्त आणि अर्जुन तिकडे सुशर्मा नावाच्या योद्ध्याशी लढण्यामध्ये गुंग आहे. इकडे चक्रव्यूहामध्ये फोडण्याची नीती अभिमन्यूला माहित आहे, पण त्याच्यातून बाहेर पडणं माहित नाही. युधिष्ठिर त्याला वचन देतो की आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे येतो. मग अशा वेळी अभिमन्यू चक्र करून पुढे चक्रव्यूह तोडतो आणि आतमध्ये शिरतोय. आतमध्ये शिरण्याबरोबर जयेंद्र पुढे येतोय. तर जयेंद्र त्या द्वारापाशी त्या चक्रावर फोडले, जो चक्रव्यूह तोडला होता त्याचं द्वार निर्माण केलं होतं, त्याच्या मुखाशी मारतोय आणि तो कोणालाच आठवत नाही. दुष्यंतनाला आठवत नाही, चारी पांडवांना आठवत नाही, कारण त्याला वरदान एक दिवस तो अर्जुन शिवाय कुठल्याही पांडवाला परास्त होऊ शकत नाही असं वरदान त्याला होतं. त्यामुळे तो जयेंद्र सगळ्यांना तिथून परास्त करतो. इकडे 6 योद्धे मिळून अभिमन्यूचा वध करतो. त्याला घेरून त्याच्यामध्ये द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, कर्ण आहे, दुःशासन आहे, दुर्योधन आहे आणि अश्वत्थामा आहे. 6 वीर मिळून एकाला मारतात. आणि तो अन्याय त्यावेळी अर्जुन प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत जर मी या जयंत्राचा वध नाही केला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, मी अग्नीमध्ये समर्पण करेन. आता हे केल्यानंतर श्रीकृष्णाची खूप निर्वसना करतात की कसला तो वीर, हे का प्रतिज्ञा घ्यायची वेळ आहे. इथे तुम्हाला लढायचंय, लढामध्ये हार जीत होत असते, कोणीतरी मरणार आहे, कोणीतरी जगणार आहे, तुम्ही तुझं कौशल्य दाखवणार आहे, अशा पद्धतीच्या खोट्या प्रतिज्ञा करू नको. तेव्हा अर्जुन त्याला शरण जाऊन म्हणतं की मी तुझ्या जीवावर तर घेतली प्रतिज्ञा, आता तूच माझं रक्षण करताय. आणि अर्जुन जर तिथे समजा अशा अग्निकाष्ठामध्ये किंवा अग्निकुंडामध्ये स्वतःला भस्मसात करून घेत होता तर ते युद्धच संपत होतं. पांडव कौरवांसमोर टिकाव धावू शकले नसते. मग दुसऱ्या दिवशी खूप पराक्रम अर्जुन दाखवतोय. जयेंद्र त्याला मागे सगळ्यात मागे लपवलेला आहे, त्याचाही मग त्याला शिरक्षेप करतोय. शिरक्षेप केल्यानंतर त्याचा जे काही धोका आहे ते वृक्षसत्र नाव त्याच्या वडिलांच्या मांडीवर होतो, संध्या पूजा करत होता, संध्या उपासना करत होता, त्याच्या मांडीवर ते पाठवलेलं. कारण त्याला वरदान होतं की जयेंद्रनाथचा जो कोणी जमिनीवर त्याच्या हातून पडेल त्याचा सुद्धा नाश होईल, तो नष्ट होईल, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतील. आणि अशा पद्धतीने त्याला टोळवत म्हणजे धनुर्विद्येची एवढी कमाल अर्जुनाने दाखवलेली आहे. त्याचं डोकं त्याच्या पित्याच्या मांडीवर पोहोचवलेलं आहे. त्या पित्याच्या हातून त्या उपासना करताना डोळे उघडून त्याचं मस्तक जयेंद्रनाथाचं जमिनीवर पडलेलं आहे. त्याच्या हातून पडल्याबरोबर त्या जयेंद्रनाथाच्या पित्याचं सुद्धा तिथे नायनाट झालेला आहे, वध झालेला आहे, त्याच्याही शरीराचे तुकडे झाले. अशा पद्धतीने एक जे आहे दुष्ट त्याचं निर्धारण करणं चालू आहे. अर्जुनाच्या मदतीने श्रीकृष्ण त्यांना वेगवेगळ्या संकल्पना सांगतात. द्रोणाचार्याचा वध, आता द्रोणाचार्य कोणाला आवडत नाही, द्रोणाचार्य आवडत नाही त्यावेळी सगळ्यात मोठी घटना आहे. म्हणजे युधिष्ठिर कधी असत्य भाषण करत नाही. 15व्या दिवशी जेव्हा त्या भीमाने एका अश्वत्थामा नामक एका हत्तीला मारला आणि जोराने त्याने सगळीकडे गजबात कोलाहल केला की अश्वत्थामा मारला, अश्वत्थामा मारला. द्रोणाचार्याचा खूप जीव त्याच्या मुला
त्याला जी बातमी कळली की अश्वत्थामा, तो पहिले युधिष्ठिरालाच विचारला, कारण त्याला विश्वास युधिष्ठिर का असत्य वचन करणार नाही की अश्वत्थामा म्हणजे नक्की कोण मेला. त्यावेळी युधिष्ठिर पहिल्यांदा मला खोटं बोललेलं आहे या पूर्ण सगळ्या याच्यामध्ये की नरोवा कुंजरवा. मला माहिती आहे की तो अश्वत्थामा मारला गेला मला माहिती आहे. हे माहीत असून तो सांगतो की नरोवा कुंजरवा, नर होता की कुंजर हत्ती होता हे मला माहित नाही. आणि त्यावेळी द्रोणाचार्याला खूप दुःख झालेलं आहे. त्या दुःख आवेगामध्ये ते शस्त्र खाली टाकून रथात बसलेले आहेत. आणि अशा वेळी दुष्टद्युम्नाने त्याचा पाठीमागून जाऊन त्याला शिरच्छेद केलेला आहे. आणि अशा प्रकारे द्रोणाचा सुद्धा वध झाला. त्यानंतर 2 दिवस 16व्या आणि 17व्या दिवशी कर्ण सेनापती झाले. कर्ण खूप महाकाय पराक्रमी होते, आपल्यालाही माहिती आहे. कर्ण हा कुंतीपुत्र होता. हे युद्ध चालू होण्यापूर्वी श्रीकृष्ण भगवानांनी त्याला प्रस्ताव ठेवला होता. असा प्रकारचे प्रस्ताव फार कमी लोक देऊ शकतात दुसऱ्यांच्या वतीने की कर्णा, तू या पांडवांचा मोठा भाऊ आहेस. युधिष्ठिराच्या ऐवजी मी तुलाच या राज्यावर बसवायचा आहे आणि तुला राज्य तर मिळणार आहे. 5 जणांनी तुझी हेटाळणी केली होती सुपुत्र म्हणून, तुझे जे शत्रू तू समजतो त्याला ते तुझे अंकित होती, तुझे ते प्रकारे दास बनतील. त्याचबरोबर त्यांची जी पत्नी आहे द्रौपदी, जशी ती 5 जणांची पत्नी आहे तशी तुझी सुद्धा पत्नी होईल. इतका मोह की त्याच्या समोर लालूच श्रीकृष्ण भगवान त्याला दाखवत आहेत का, तर तू अन्यायाचे पक्ष सोड आणि न्यायाची बाजू. पण इथे कर्ण हा उदारतेने नकारतो, त्याची तत्वाने तो नकार की नाही, मी जर इथे तुमच्या बाजूने आलो तर दुर्योधन हे युद्ध माझ्या जीवावर लढतोय. मी त्याला वचन दिलेलं आहे की मी त्याच्या बाजूने लढेल. आज जर हे माहीत झालं त्याला की मी युधिष्ठिराचा भाऊ आहे, तर तो मला सिंहासनावर बसवेल आणि सांगेल मी तू पुढे हो. पण असं होऊ नये. मलाही वाटतं की युधिष्ठिर राजा झाला पाहिजे. मलाही वाटतं पांडव 5च राहिले पाहिजे. मी जर तिथे गेलो तर 6 जण हो, 5 राहणार नाही. त्याच्यामुळे या युद्धात मला त्यांच्या विरुद्ध लढणं आहे. माझा कर्मयोग आहे असं समजा, माझ्या कर्मात आहे ते, माझ्या भाग्यात तेच आहे. त्यामुळे तू पण हे कोणाला सत्य सांगू. आणि युद्धाचा शेवट होईपर्यंत श्रीकृष्ण भगवान आणि कुंती या दोघांशिवाय कोणालाच माहित नसतं की कर्ण कुंती पुत्र आहे, हा पांडवांचा मोठा होता. तर हा 16व्या दिवशी त्याला सेनापती दुर्योधन म्हणून महान पराक्रम करतो. या कर्ण पांडव सेनेचं छिन्न विछिन्न करायची ताकद असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17व्या दिवशी पुन्हा कर्ण आणि अर्जुनाची भेट होते. युद्ध चालू आहे. युद्ध चालू असतानाच वेगवेगळ्या अस्त्रांचा उपयोग होतोय. आणि त्याच वेळी काय होतंय, तर कर्णाचा जो रथ आहे तो जमिनीमध्ये रुतला, त्याच्या रथाची चाकर उठली जाते. कर्ण शल्यला म्हणतो, त्यावेळी शल्य त्याचं सारथ्य करतो. शल्य हा माद्रीचा भाऊ म्हणजे पांडवांचा तो मामा होता, पण कौरवांनी त्याला आपलंसं केलं होतं. पण शल्याकडे त्यांनी एवढीच की तू या कर्णाला प्रोत्साहन देऊ नको. जशा पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहित करत होते युद्धासाठी वगैरे, तसं कुठलंही प्रोत्साहन त्याला निरुत्साहित कर. आणि शल्य त्याला टोचून, आजही म्हटलं तर शल्य म्हटलं की एखादी टोच शल्याच्या नावामध्येच आहे की तरी टोचणी ही आहे. अशा पद्धतीने तो टोचून बोलत होता कर्णाला सुद्धा पूर्ण युद्धामध्ये की काय तू सुतपुत्र, आज मला क्षत्रियाला तुझं सारथ्य करायला लागलंय वगैरे, तुला युद्ध जमत नाहीये, पळून जायचं वगैरे. अशा पद्धतीने कर्णाची सतत तो निरुत्साही करतो. तुला अर्जुन जिंकणारच नाही, अर्जुन तुला बांधून लागेल, ते पळून जा निघून. अशा पद्धतीने ते शल्यची निर्मत्सना सतत करत असल्यामुळे त्यावेळी आता रथाची चाकं जर सुटलेली आहे तर हे सारथ्याचं कर्म असतं. सारथी तो साधारण चक्र काढत असतो. पण इथे शल्याला जेव्हा कर्ण सांगतो की जा हे चक्र बाहेर काढ आणि चाकं उचलेली आहे ती बाहेर काढ. शल्य म्हणतो मी क्षत्रिय आहे, मी राजा आहे, तू सुपुत्र आहेस, तूच उतरणी काढ. अशा पद्धतीने तो नकार देतो ते चाक बाहेर काढायला, भूमीतून बाहेर काढायला. आणि शेवटी कर्णाला उतरावं लागतं. कर्ण उतरतोय, ते चक्र चाक बाहेर काढतो. रथाचं चाक बाहेर काढण्यासाठी सगळे शस्त्र खाली ठेवतो. आणि शस्त्र जेव्हा कर्णाने खाली ठेवलेले आहे त्यावेळी अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान म्हणते आताची हीच योग्य वेळ आहे, आता त्याला मार. तेव्हा कर्ण त्याला सांगतो की मी तर रथावर नाहीये, माझ्या हातामध्ये काही अस्त्र शस्त्र काहीच नाही, मी काही कारण नाही केलं, तू आता मला नको मारू. 2 मिनिटं थांब, 2 प्रहर थांब.
स्वतःचा चार आहे, मग आपण लढू. त्यावेळी श्रीकृष्ण भगवान की राधा सुद्धा सुतपुत्रा तुझा धर्म कुठे गेला होता त्यावेळी, जेव्हा त्या अभिमन्यूला सगळ्यांनी मिळून मारलं, जेव्हा त्या द्रौपदीला वस्त्रहरण करण्याचा प्रसंग अपमान झाला, त्यावेळी तुझा कुठे धर्म गेला होता. आज तुला धर्म आठवतोय. जेव्हा पांडवांना लाक्षागृहामध्ये जेव्हा जाळण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तुझा कुठे धर्म गेला. भीमाला विष चालण्यात आलं, तेव्हा कुठे धर्म गेला होता तुझा. आणि आज तुला धर्म आठवतोय. युद्धामध्ये फसवून पांडवांना हरवलं, तेव्हा कुठे तुझा धर्म गेला होता. आणि अशा पद्धतीने श्रीकृष्ण भगवान कर्णाची निर्मत्सना करतात आणि अर्जुनाला सांगतात की नाही, आताच वेद घे, आता ज्याचा कंठाचा वेद घे, याच्या कंठातून चुकीचे शब्द बाहेर पडलेले आहेत. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी चुकीचे जे काही शब्द बाहेर, याचा कंठ छेद कर. आणि अशा पद्धतीने अर्जुन त्या कर्णाचा सुद्धा कंठछेद करता, अर्जुन कर्णाचा वध करता येतो. आणि 18वा दिवस, आता इथे कर्ण वध झाल्यानंतर दुर्योधनाची संपूर्ण ताकद जवळजवळ संपलेली आहे. तरी शल्याला सेनापती करून 18वा दिवस लढतायत. सगळ्या जवळजवळ या एका बाजूचे 11 अक्षौहिणी, एका बाजूचे 7, असे 18 अक्षौहिणी सैन्याचा नायनाट झालेला आहे. इतके तिथे भयंकर असा नरसंहार झालेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर दुर्योधन उरलेला आहे. तर दुर्योधन तिकडे पळून गेलेला आहे सरोवरामध्ये. तिथे सरोवरामध्ये लपून बसतो. तिथेही याला पांडव शोधतात आणि मग भीमाशी तो द्वंद्व युद्ध करतो, गदा युद्ध करतो. दुर्योधनाला एक कवच परिधान केलं होतं. द्रोणाचार्यांनी आपल्या पूर्ण मंत्र सामर्थ्याने त्याला कवच परिधान केलं. त्या कवचाचा आधार घेऊन तो लढत होता. द्रौपदीचा अपमान केला आणि स्वतःची मांडी करून घेतली. अशा पद्धतीने ते अशा या पद्धतीने दुर्योधनाचा तिथे अंत होतोय. अंतिम क्षणी तो शेवटची घटका पोहोचतोय. तिकडे अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा हे सगळे मिळून पांडवांच्या पांडवांच्या शिबिरावर आक्रमण करतात. तिथे दृष्टद्युम्न, त्यानंतर द्रौपदीचे जेवढे मुलं होती त्या सगळ्यांना ते शिरच्छेद झोपेमध्ये असताना करतात. त्यानंतर अर्जुन खूप संतापतो आणि त्या अश्वत्थाम्याविरुद्ध दोघेही ब्रह्मास्त्राचा उपयोग करतात. 2 ब्रह्मास्त्र एकत्र आल्यामुळे पूर्ण पृथ्वी, पूर्ण मानव लोक नष्ट होईल अशी परिस्थिती. त्यामुळे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की तुझं ब्रह्मास्त्र आवड. पण इकडे अर्जुन घेताय तो ब्रह्मास्त्र परत घेतोय. पण त्या अश्वत्थाम्याला ती विद्या येत नव्हती. त्याला फक्त ब्रह्मास्त्र चालवायची विद्या येत होती. परत कसं घ्यायचं माहित नाही. बऱ्याचशा दुष्टांना असंच असतं. बऱ्याचशा गोष्टी चालू करतात चुकीच्या आणि मग त्या परत करणं त्यांच्या देहात राहत नाही, त्यांच्या आटोक्यात राहतात. त्या चुकीच्या गोष्टी चालू राहतात. अशा पद्धतीने झालेलं आहे. शेवटी ते ब्रह्मास्त्र जे आहे ते कुणावर गेलेलं आहे. ते पांडवांचं इथे पांडवांवर ते जाऊ शकत नाही. म्हणून उत्तरेचा मुलगा जो गर्भ आहे त्याच्यावर त्या ब्रह्मास्त्राची योजना या अश्वत्थामाकडे होती. हे पांडवांचं सगळ्या समूळ जे कुळ आहे ते नष्ट झालं. आणि त्या उत्तरेला जेव्हा ते बाळ जन्मत होते, मृत जन्मत होते, हे ब्रह्मास्त्राच्या उपयोगाने काय झालेलं आहे की त्या अनुभव जे होते ते मरण पावलेले, मृत झालेलं आहे. अशा पद्धतीने बाळ निर्माण झालेला आहे. आणि मग सगळे श्रीकृष्णाचे पांडव सगळे कृष्णाची भक्ती करतायत. त्यांना म्हणतात की हे काय झालं. आता श्रीकृष्ण इथे मोठी प्रतिज्ञा करतात, इथे मोठी शपथ घेत आहेत की जर मी कधी असत्य बोललेलो नसेल, मी कधी असत्याची बाजू कधी घेतलेली नसेल, मी आजन्म ब्रह्मचर्य पाळलेलं असेल, तर हा हे बाळ जिवंत होतं. आणि ह्या प्रतिज्ञेतून या त्यांच्या योग सामर्थ्याने पुन्हा ते बाळ जिवंत, कारण आयुष्यभर श्रीकृष्णाने ब्रह्मचर्य सुद्धा पाळले. त्याने भले जे काही नीती आहे त्या नीतीचाच अवलंब, सत्याचीच बाजू घेतलेली असल्यामुळे ते बाळ तो परीक्षित म्हणून पुढे